मलातील रक्त हा नेहमीच पाहिजेच का? हा विषयावरती बोलणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सम्राट जानकर. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण हा महिना नोव्हेंबर पाईल्स अवेअरनेस मंथ म्हणूनच साजरा करतोय. हा उद्देशच आहे पाईल्सबद्दल आपल्याला जागरूकता करणे आणि ह्याच्याबद्दल समजून घेणे. लाजायचं नाही, उघडपणे बोलायचं, ह्याच्याबद्दल समजून घ्यायचं आणि लवकरच ह्याच्याबद्दल ट्रीटमेंट घ्यायचं. हाच आपला तो नेमचा उद्देश आहे. चला तर मग ह्यामधील आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक मलामधील रक्त हा पाईल्सच का असे नाही. मलामधील रक्त बरेच कारणामुळे होतो. जर करता प्रामुख्य कारण जर करता बघायचं असेल पाईल्स, हो नेमकं पाईल्स हा प्रमुख कारण आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त फिशरमध्ये देखील तसा रक्त येतो, कोलोरेक्टल पॉलिपमध्ये येतो, कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये येतो, IBDमध्ये येतो, इवन काही काही वेळेला फिस्टुला देखील किंवा पेरियनल ॲब्सेससुद्धा पाईल्ससारखं प्रेझेंट करतो. तर मित्रांनो, हे समजून घ्यायचं का बरं आणि समजून घ्यायचं कसं? समजून घ्यायचं का बरं हा खूप महत्त्वाचा विषय आहे. मलामधील रक्त आला की बरेच लोक काय म्हणतात, मला पाईल्स झालं आणि आपल्या आपण घरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवणं किंवा फायबरचं प्रमाण वाढवणं, लाईफस्टाईल सुधारणा करणं. काही काही लोक घरामध्ये सिसबाथ घ्यायला चालू करतात, काही वेगवेगळे मलम घेऊन येतात, कोणीतरी मित्र सांगतो किंवा घरगुतील आई बाबा वगैरे सांगतात मलम लाव कमी होतं म्हणतात. मग ह्या गोष्टी घरी चालू होऊन जातं आणि जो काही मलामधील रक्त आहे कदाचित एक गंभीर आजार असू शकतो. पण त्याला आपण साधे मलम लावून आपण टाईम काढण्याचं चालू करून देतो. किंवा काही काही वेळेला काय होतं, आजच्या पिढीमध्ये जिथं इंटरनेट, ChatGPT, गुगल आणि ग्रॉक हे सगळे AI आहेत, त्या पिढीमध्ये एक मोबाईल म्हणजे फिंगर टिपवरती आपल्याला माहिती भेटण्याचं एक उपकरण अवेलेबल आहेत. रक्त पडलं की एकटे असतात, फटकन गुगलवरती टाकतात की मलामध्ये रक्त पडतोय आणि तो सांगतं की तुम्हाला कोलोरेक्टल कॅन्सर असू शकतो. तर दुसऱ्या दिवशी बघितलं, डॉक्टर मला कॅन्सर वाटतं म्हणून येऊन बसतात. हे दोन्ही सुद्धा गोष्टी देखील चुकीचं आहे. मित्रांनो, मलामधील रक्त हा नेमकं पाईल्स असण्याची शक्यता जास्त आहे. पण दुसरे पण काही कारणं आहेत, हे समजून घेणं तितकं महत्त्वाचं आहे. म्हणून त्याची कारणं बघूयात. मलामधील रक्त हा पाईल्स असू शकतो. पाईल्स जर असेल तर वेदनारहित रक्त येऊ शकतो, आपणाला जास्त वेदना होत नाही. आणि रक्त जो आहे इंटरनल जर का पाईल्स असेल, जसं आपण एक नळ बंद करतो, बंद केल्यानंतर छोटे छोटे थेंब पडतात, म्हणजे नळ बंद होत असताना टपका टपका पाणी पडतो, तो तसा जर का आता तुम्ही मल विसर्जन केल्यानंतर तुमच्या मलासोबत किंवा मलाच्या नंतर थेंब थेंब जर का आता रक्त पडत असेल, तुम्हाला त्याची जास्त वेदना होत नसेल किंवा तुम्ही टॉयलेट सीटवरती रक्त बघितलेलं आहे, एकदम फ्रेश लाल आणि फ्रेश रक्त बघितलं आहे, तो कदाचित पाईल्स असण्याची शक्यता असू शकतो. पण त्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला खूप सारं वेदना होते, मल विसर्जन करताना वेदनांसोबत मल विसर्जन होते आणि मलाला लागून रक्त पडतो आणि तो थेंब थेंब नसून अनावरण, तुमच्या शौचाच्या अनावरण होऊन रक्त जर पडत असेल तर तो फिशर असू शकतो. फिशर म्हणजे ॲनल कॅनल किंवा गुदाशयामध्ये असणारा चीर असू शकतो. किंवा काही काही वेळेला ताप थंडी येतं, एक मोठी सूज आल्यासारखं होते किंवा गाठ आल्यासारखं होतो आणि ज्या वेळेला आपण मोशन करून येतो त्यावेळेला ते गाठ फुटतं, त्याच्यातून पण रक्त येतो. तो पाईल्स नसून फिस्टुला किंवा पेरियनल ॲब्सेस असू शकतो. किंवा काही वेळेला पाईल्स सारखंच प्रेझेंट करतो पण कोणतंही सुजन नसतो, तो कदाचित कोलोरेक्टल पॉलिप असू शकतो, जो की कॅन्सर होणारा पुढचा शक्यता राहणारा एक गाठ असू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त काही लोकांमध्ये पोट दुखणं किंवा लूज मोशन होणं, पातळ संडास होणं, संडासामध्ये मिक्सर होऊन रक्त येणं आणि वजन कमी होणं, असं जर का असेल तर इन्फ्लमेटरी बाउल डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस असा एक गंभीर आजार असू शकतो. किंवा काही लोकांमध्ये शक्यतो 40-50च्या नंतर वजन कमी होणं, भूक न लागणं, मोशनमध्ये रक्त येणं आणि
आपली शरीर कमकुवत वाटणं, असं हा कॅन्सरचा देखील, कोलोरेक्टल कॅन्सरचा देखील शक्यता नकारता येत नाही. तर मित्रांनो, मोशनमध्ये येणारा रक्त हा सर्व काही पाईल्स नसतं आणि मोशनमध्ये येणारा रक्त हा सर्व वेळी गंभीर आजार नसतो. हा नेमकं पाईल्सचाच एक रूपांतर असू शकतो आणि रक्त येणं हा एक आजार नसून हा एक त्याचं लक्षण आहे. आजार वेगवेगळे असू शकतात. म्हणूनच मित्रांनो, जर पाईल्स असेल त्याला घरगुती उपचार करण्याच्या अगोदर किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन काहीतरी लेझर सर्जरी करण्याचं, पाईल्स सर्जरी सेंटरला जाण्याच्या अगोदर एका क्वालिफाईड आणि त्याच्याबद्दल ज्ञान असणाऱ्या एखाद्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला किंवा कोलोरेक्टल सर्जनला भेटून त्याच्याबद्दल बोलणं, संभाषण करणं गरजेचं आहे आणि त्याचं कारण काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि समजल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने उपचार करणं गरजेचं आहे. आणि काही काही वेळेला ही पण खरीच गोष्ट आहे की खाली पाईल्स दिसतो आणि मध्ये कॅन्सर असू शकतो आणि खालचं पाईल्स म्हणून ट्रीटमेंट केल्यानंतर काही महिन्यानंतर कळतं की वरची कॅन्सर मिस झालं होतं, वरती म्हणजे आतड्यांमधला कॅन्सर मिस झाला असं कळून येतं. त्यामुळे तुम्हाला एका चांगल्या क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जनकडून जाऊन भेट घेणं, त्यांच्याकडून सल्ला घेणं, विषयाबद्दल गंभीरता समजून घेणं, त्यानंतर गरज असेल तर ट्रीटमेंट घेणं, नसेल तर आहार, घरगुती उपचार आणि काही साध्या गोळ्या औषध आणि आपली जीवनशैली बदलून ह्याला चांगलं करू शकतो आणि ह्याच्यातून बाहेर पडू शकतो. तर मित्रांनो, आजचा विषय मला वाटते तुम्हाला समजला असेल. मलातील रक्त म्हणजे पाईल्स नाही, पाईल्सच्या व्यतिरिक्त वेगळे आजार देखील असू शकतात. रक्त आला म्हणजे घाबरायचं नाही. चांगल्या एका कोलोरेक्टल सर्जनला भेटणं गरजेचं आहे आणि त्याच्याकडून सल्ला घेऊन त्या विषयाबद्दल समजून घेऊन त्याला चांगलं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तरी असेच आणखीन व्हिडिओज पाईल्सच्या संबंधित पुढे आपण घेऊन येणार आहोत. तरी आमचा हा विषय तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा आणि उद्याचा येणारा व्हिडिओ आणखीन एक वेगळ्या विषयाबद्दल पाईल्स संबंधित आहे तो बघण्याचं विसरू नका. धन्यवाद.